बूम पकड़ो साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री कोण होणार सुरू आहे, तोच प्रश्न पुन्हा एकदा या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल। तिन्ही पक्ष मिळून आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल। मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातल्या वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे, त्यांची सुद्धा उत्सुकता चांगली जाते। आधी मुख्यमंत्री ठरेल तर मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील, त्यामुळे मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी, त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नावं आहेत ती आपल्याला लक्षात येईल। ईव्हीएम वरून विरोधी पक्ष आता जन आंदोलन सुरू करत आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस करायला आदेश दिलेले शरद पवार असतील सगळ्या पक्षांना। याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा। ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे, ईव्हीएमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे। हा रडीचा डाव आता बंद केला। काँग्रेस राष्ट्रवादीची मते ठाकरेंना मिळाली नसल्यामुळे आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असतात तेव्हा ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा आहे। मला याची भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार अशी चर्चा ते तर आम्ही मिळून ठरवतो, काही अजून वेळ शपथविधी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, सीएम पदाचा निर्णय लवकरच होईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। महापालिका निवडणुकीसंदर्भात काहीही बोलणं त्यांनी टाळलेलं आहे। वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री कोण या संदर्भातली चर्चा होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय, निर्णय होईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी सारसबागेतील गणपतीसमोर होमहवन करत महाआरती केली। राज्यात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून भाजपचे कार्यकर्ते आणि नेते आग्रही आहेत।